हॅलो विद्यार्थी मित्रो, हार्दिक स्वागत. आजच्या तासाला आपण साहित्याच्या प्रयोजन या घटकांतर्गत मम्मटाची 6 प्रयोजनं पाहिल्याच्या नंतर इतर काही प्रयोजने आहेत त्याचा अभ्यास करणार आहोत. स्क्रीनवर आपल्याला ते घटक दिसत असतील. उद्बोधन, आत्माविष्कार, जिज्ञासापूर्ती, जीवनानुभूती, इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन आणि पलायनवाद अशी ही साहित्याची प्रयोजने आहेत असाही विचार समोर येताना दिसतो. आपण मागील घटकाचा विचार करत असताना साहित्याचे प्रयोजन म्हणजे काय आणि मम्मटाची 6 प्रयोजने यासंबंधी सविस्तर चर्चा केलेली आहे. प्रयोजन म्हणजे हेतू, उद्देश आता पुन्हा नव्याने सांगायला नको. आपण ते आकलन केलं असेल असा आशावाद मी बाळगतो. आणि आता या स्क्रीनवर जे घटक, जे प्रयोजनं सांगितलेले आहेत त्यासंबंधी आपण थोडक्यात आढावा घेऊया. साहित्याचे प्रयोजन हे उद्बोधन असते असा एक विचार आहे. आता उद्बोधन म्हणजे काय तर बोध करून देणे, माहिती देणे, समजावून सांगणे. उद्बोधन, दुसराच त्याला समानार्थी शब्द प्रबोधन असाही होऊ शकतो. माणसाला ज्या माहिती नाहीत गोष्टी, अशा गोष्टींविषयीचं ज्ञान करून देणे. साहित्याचा विचार करत असताना किंबहुना तुमचा माझा माणूस नावाच्या प्राण्याचा विचार करत असताना आपल्याला एक लक्षात येत असतं की माणसाच्या आयुष्यामध्ये अनेक घटना, प्रसंग, गोष्टी, समस्या, दुःख, अडचणी या येत असतात. उद्बोधन करत असताना या सगळ्या गोष्टींमधून माणसाला एक काही अंशी का असेना सांगण्याचा, प्रबोधन करण्याचा, बोध देण्याचा साहित्यिक विचार करत असतो. आणि म्हणून उद्बोधन हे एक साहित्याचं प्रयोजन असतं. हे साहित्यातून माणूस हा उद्बोधन करण्याचा प्रयत्न करत असतो. त्या अनुषंगानं लेखक हा लेखनाकडे वळतो किंवा त्या पद्धतीचं लेखन तो करतो. आणि वाचकसुद्धा ते वाचल्याच्या नंतर त्याचं उद्बोधन होईल असा एक आशावाद लेखकाला असतो. किंबहुना ती एक मानसिकता लिखाण करत असताना त्याच्यात असते. आणि म्हणून उद्बोधन करणे हा एक उद्देश, हा एक हेतू, हे एक प्रयोजन असते असा एक विचार पुढे येताना दिसतो. त्याच्यानंतरचं प्रयोजन आहे आत्माविष्कार. आता आत्माविष्कार याची संधिपोड केल्याच्या नंतर आपल्याला लक्षात येईल की आत्मा आणि आविष्कार, आत्म्याचा असणारा आविष्कार. मात्र विज्ञान युगात आत्मा आहे का याचा जर विचार आपण केला, किंबहुना या आत्म्याला आधुनिक आणि वैज्ञानिक आपण अर्थ लावायला गेलो तर आपल्याला लक्षात येतं की लेखकाच्या लेखनाची जी प्रक्रिया असते, आपण मागील तासाला पण हे बघितलं होतं की अशी काही गोष्ट घडत असते की लेखक त्याच्या लेखनातून असा काही विचार पुढं आणत असतो की कधीकधी त्यालाही हे लवकर लक्षात येत नाही की हे माझ्याकडून जे लेखन व्हायला लागलेलं आहे, हा आविष्कार व्हायला लागलेला आहे, तो आतून एक वेगळ्या पद्धतीचा स्वयंस्फूर्तीनं आणि जाणीवपूर्वक अशा 2 प्रकारे, म्हणजे लेखन करत असताना लेखकाच्या डोक्यातून, लेखकाच्या कल्पनेतून, लेखकाच्या एकूण स्वयंस्फूर्तीतून येणारा जो प्रवास आहे, तो प्रवास होण्यासाठी म्हणून सुद्धा साहित्याचं एक प्रयोजन या अनुषंगानं सुद्धा त्याच्याकडे बघितलं जातं. आणि हे खरं आहे की एवढी
जनमानस, लोक, एवढे माणसं अवतीभोवती फिरतात, मात्र काहींचाच आपण लेखक म्हणून विचार करतो. याचं कारण काय की लेखकाला ती एक जन्मतः मिळालेली एक देणगी असते, किंबहुना काही जण प्रचंड अभ्यासांती हे कौशल्य प्राप्त केलेलं आपल्याला दिसून येतं. त्यांनी हे कौशल्य आत्मसात केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि म्हणून आत्माविष्कार होतोय, माझ्याकडून काहीतरी घडतंय अशा पद्धतीचा एक विचार काही लेखकांच्या बाबतीत केला जातो, काही व्यक्तींच्या बाबतीत, काही लेखकांच्या बाबतीत असं बोललं जातं. आता संत साहित्याचा विचार करत असताना ज्ञानेश्वरीचा एक ओळ आहे काय की बोलविता धनी वेगळाची, माझ्याकडून कुणीतरी वेगळंच बोलवून घेतंय की काय, वेगळंच सांगून घेतंय की काय, अशी एक ओळ, असं एक विधान ज्ञानेश्वर करून जातात. या पाठीमागचं कारण असं की ती जी एक लेखनाची प्रक्रिया आहे, ती प्रक्रिया म्हणजेच आत्माविष्कार आहे की काय असं वाटायला. म्हणजेच काय की आत्माविष्कार म्हणजे लेखक कवी यांच्या भावनांची किंवा विचारांची एक अभिव्यक्ती असते, ते व्यक्त होत असतात आणि हा आत्माविष्कार हेच लेखक आणि कवींचं एकमेव प्रयोजन आहे. अशा पद्धतीचं विचार, अशा पद्धतीचं एक तंत्र आपल्याला या प्रयोजनाच्या अनुषंगानं लक्षात येताना दिसतं. पुढचा घटक आहे जिज्ञासापूर्ती. आता जिज्ञासापूर्ती या शब्दामध्ये सुद्धा दोन शब्द आहेत, एक जिज्ञासा आणि पूर्ती. जिज्ञासा म्हणजे काय बाळांनो, तर जाणून घेण्याची इच्छा, जाणून घेण्याची इच्छा. नेहमी मानवी स्वभाव असा आहे की काहीतरी समजून घेणं, काहीतरी जाणून घेणं, काहीतरी एखाद्याच्या आयुष्यात काय घडायला लागलं, एखाद्याच्या बाबतीत काय व्हायला लागलं, हे जाणून घेण्याची माणसं म्हणजे बऱ्याच वेळा एखाद्याचं गुपित समजून घेण्यासाठी माणसं आटापिटा करत असताना दिसतात, माणसं प्रयत्न करत असताना दिसतात. अर्थात हा काही माणसांचा स्वभाव आहे, अपवाद काही माणसं अशा पद्धतीनं वागत असतात, जगत असतात. मग जिज्ञासापूर्ती हे लेखकाच्या दृष्टीनं आहे का वाचकाच्या दृष्टीनं, तर हे वाचकाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं प्रयोजन आहे. मला एखाद्या गोष्टीबद्दलची उत्सुकता असते की हे मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे मला कुणीतरी काहीतरी सांगितलं, मला कुणीतरी काय, अरे या कादंबरीमध्ये अशा पद्धतीचा आशय आहे, अशा पद्धतीनं सांगितलं गेलं बरं काय, या पुस्तकामध्ये अशा पद्धतीनं माहिती सांगितली गेलेली आहे, असं एखाद्यानं आपल्याला सांगणं आणि खरोखरच ती माहिती इतकी सुंदर आहे का, इतकी छान आहे का, इतकी आश्चर्यकारक आहे का, मग ती मला जाणून घ्यायला पाहिजे, मला ती समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून काही माणसांच्या इतर माणसांच्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी जाणून घेण्याची जी इच्छा असते त्यालाही जिज्ञासा म्हणतात. आणि वाचकांच्या दृष्टीनं विविध ग्रंथांमध्ये विविध तत्त्वज्ञानाचा, सिद्धांतांचा, किंबहुना वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या गोष्टी अनेक ग्रंथ आणि पुस्तकामधून सांगितल्या गेलेल्या आहेत, ह्या समजून घेण्याची एक मानसिकता वाचकाची असते आणि म्हणून वाचक वाचनाकडे वळतो किंवा तो वाचन करत असतो. अशा पद्धतीचं जिज्ञासापूर्ती या प्रयोजनाच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागतो. नवनवीन साहित्य वाचलं जातं, किंबहुना नवनवीन गोष्टी समजून घेतल्या जातात, इच्छा व्यक्त केली जाते आणि त्या पद्धतीनं सुद्धा कृती केली जाते. या पाठीमागचं कारण म्हणजेच हे जिज्ञासापूर्ती हे प्रयोजन आहे असं म्हणायला हवं. पुढची आहे जीवनानुभूती. आता जीवनानुभूती सुद्धा आयुष्य जगत असताना आलेली अनुभूती. मानवी आयुष्य मी मगा म्हटल्याप्रमाणे हे अनेक वेगवेगळ्या रंगांनी, अनेक वेगवेगळ्या छटांनी, अनेक वेगवेगळ्या पातळ्यांनी ते बनलेलं आहे. म्हणजे आयुष्य हे फार सुंदर आहे असं विधान आपल्याला
ऐकायला मिळते. त्या पाठीमागचं कारण मात्र तुकारामाचा अभंग लक्षात घेतल्याच्या नंतर आपल्याला सुख जवा पाडे दुःख पर्वता एवढे असं तुकाराम म्हणताना दिसतं, मानवी आयुष्याबद्दल सांगताना दिसतं. किंबहुना जे का रंजले गाजले त्यासी मनुजे आपले तो जी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा असंही तुकाराम महाराज म्हणताना दिसतं. सुख जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे किंवा रंजल्या गंजल्या माणसांच्या बाबतीत सुद्धा ही संत मंडळी, ही लेखक कवी मंडळी लिहिताना दिसते. याचं कारणच असं की तुमचं आणि माझं आयुष्य वेगवेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे आणि सुख आणि दुःख हे एक हातात हात घालून येताना आपल्याला दिसतं. म्हणजे या जगामध्ये दुःखी माणूस नाही असं म्हणवत नाही. दुःख आहे, सगळ्या माणसांच्या आयुष्यामध्ये दुःख आहे, समस्या आहेत, मात्र त्याचं स्वरूप वेगळं आहे. प्रचंड श्रीमंत माणूस आहे आणि त्याला दुःख नाही, समस्या नाही असं नाही आहे, त्याचं दुःखाचं स्वरूप वेगळं आहे. प्रचंड गरीब दरिद्री माणूस आहे, तो तर काय करत असतो, जन्माला येतानाच दारिद्र्य घेऊन येत असतो किंवा दारिद्र्य हे त्याच्या पाचवीला पुजलं जातं असं म्हटलं जातं. जीवनानुभूती आणि म्हणून या सगळ्या गोष्टी माहीत असताना सुद्धा आपल्याला, या सगळ्या गोष्टींची जाणीव आपल्याला आहे हे माहीत असताना सुद्धा माणूस हा प्रयत्नवादी असल्या कारणानं, आशावादी असल्या कारणानं तो जगण्याचा प्रवास जास्तीत जास्त सुंदर आणि आनंदी आणि समाधानी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्याची ही जी धावपळ आहे, ही धावपळ लेखक लेखनामध्ये बद्ध करण्याचा, लेखनामध्ये लिहून ठेवण्याचा, किंबहुना त्याला आलेले जे अनुभव आहेत किंवा आजूबाजूच्या असणाऱ्या माणसांचे जे अनुभव आहेत किंवा आजूबाजूचं असणारं जे जगणं आहे, परिप्रेक्ष्य जो आहे, तो लेखक लेखनामध्ये मांडण्याचा प्रयत्न करत असतो. आणि वाचक वाचन करत असताना त्याला ह्या वेगवेगळ्या पातळ्यांवरचं असणारं जे आयुष्य आहे, हे आयुष्य तो वाचून स्वतःमध्ये एक वेगळ्या पद्धतीचा बदल करण्याचा प्रयत्न करत असतो किंवा स्वतः एक आनंद घेण्याचा, समाधान घेण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे लेखक आणि वाचकाच्या अनुषंगानं, दोन्ही अनुषंगानं हे जे प्रयोजन आहे हे अत्यंत महत्त्वाचं. म्हणजे तुम्ही दलित साहित्याचा विचार केला बाळांनो, म्हणजे 1960 नंतर जे विविध प्रवाह निर्माण झाले त्याच्यामध्ये दलित साहित्य हा अत्यंत महत्त्वाचा प्रवाह मानला जातो. इतर प्रवाह आहेत, ग्रामीण साहित्य आहे, आदिवासी साहित्य आहे, जैन साहित्य आहे, ख्रिश्चन साहित्य आहे, स्त्रीवादी साहित्य आहे वगैरे वगैरे. मात्र दलित साहित्याने एक वेगळा आपला ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मान्यताप्राप्त अशा पद्धतीचा तो साहित्य प्रवाह झालेला आहे. त्याच्यातलं जर आपण साहित्य बघितलं तर त्याच्यात असणारं जे दुःख आहे, दारिद्र्य आहे किंवा जो संघर्ष आहे, या सगळ्या गोष्टीबद्दल माणूस त्याला माहिती नसतं. मात्र जिज्ञासापुरते आपण हे प्रयोजन बघत असताना लक्षात आलं की काहीतरी जाणून घेण्याचा, काहीतरी समजून घेण्याचा प्रयत्न हा मानवी स्वभावाचा एक भाग असल्या कारणानं दलित साहित्यातून जे जीवनानुभव पुढं आलेले आहेत, हे जीवनानुभव खरोखरच थक्क करणारे आहेत. आणि मग दलित साहित्य म्हणजे भले एखाद्या गावात, एखाद्या शहरात, एखाद्या भूभागामध्ये दलित ज्या पद्धतीनं जगतायत त्या संबंधीचं आपल्याला जरी ज्ञान नसलं तरी वेगवेगळ्या प्रांतामध्ये ही जी मंडळी कशा पद्धतीनं जगते आहे याचं साहित्याच्या माध्यमातून वर्णन आलेलं आहे. आणि वाचक म्हणून मी शहरातला, खेड्यातला, वस्तीतला माणूस हे वाचन करत असतो आणि मग त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीची अनुभूती येते की अरे खरोखरच माणसं कोणकोणत्या पातळ्यांवर, दुःखाच्या, समस्येच्या, अडचणीच्या पातळ्यावर हे जगतायत. हे खूप वेगळ्या पद्धतीचं जगणं आहे. अशा पद्धतीची एक अनुभूती वाचक म्हणून आणि जे जगलेलं आहे ते सांगत असताना, जे भोगलेलं आहे ते सांगत असताना लेखकाला ती एक अनुभूती येत असते. आणि म्हणून लेखक आणि वाचक या दोघांच्या अनुषंगानं हे प्रयोजन महत्त्वाचं मानलं जाईल. पुढचं प्रयोजन आहे इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन. आता इच्छापूर्ती म्हणजे काय की इच्छा पूर्ण होणं आणि स्वप्नरंजन. आता मानव प्राणी आहे. मानव प्राणी हा सजीव प्राण्यांमधला अत्यंत हुशार अशा पद्धतीचा प्राणी म्हणून गणला जातो. अनेक इच्छा असतात त्याच्या, माणसाच्या अनेक इच्छा असतात, तुमच्या आहेत, माझ्या आहेत. मात्र बाळांनो, ह्या सगळ्याच इच्छा पूर्ण होतात का याचं उत्तर आपल्याला
नाही असं मिळतं. म्हणजे फार वर्ष 2,500 वर्षा पाठीमागं दुःखाचं कारण भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. आपल्याला माहीत असेल, दुःखाचं मूळ कारण बुद्धाने सांगितलंय ते म्हणजे तृष्णा. तृष्णा म्हणजे काय? तृष्णा म्हणजे गरजेचं आसक्तीत झालेलं रूपांतर. म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं बाळांनो, तर एक लक्षात येईल की माझ्याकडं आता 1,000 रुपये खिशामध्ये आहे. ते माझ्या खिशामध्ये 1,000 रुपये आहेत याचं समाधान मी घ्यायला पाहिजे, नाही असं नाही. मात्र ते मी घेत नाही. माझ्याकडं 2,000 किंवा 5,000 रुपये का नाहीत म्हणून मी दुःखी असतो. तसं आज माझ्याकडे काहीच नाही, मी चालत चाललोय रस्त्यानं, मला वाटतं की माझी सायकल असली तर बरं झालं असतं. कालांतरानं सायकल मिळते. सायकल मिळाल्याच्या नंतर सायकल ज्यावेळी चालवत असतो मी, त्यावेळी सहज टू व्हीलरकडे आपलं लक्ष जातं, 2 चाकीकडे लक्ष जातं, मोपेड किंवा बाईक वगैरे. ते बघत असताना मनात एक इच्छा येऊन जाते की अरे आपल्याला टू व्हीलर असती तर बरं झालं असतं. बघा, इच्छा कशा अशा टप्प्याटप्प्यानं वाढत जातात. हे मग टू व्हीलर असं हळूहळू मग थोडे पैसे येतात खिशामध्ये. मग नंतर वाटतं की अरे एखादी छोटी का असेना 4 चाकी असावी वगैरे वगैरे. आणि मग हा जो प्रवास आहे, जो दीर्घकाळ प्रवास आहे, हा दीर्घकाळ प्रवास सुरू असताना तुम्हाला माहिती आहे की या पृथ्वी तलावरती जसा जन्म आहे तसा मृत्यू हा अटळ आहे. आणि मग शेवटी मृत्यूच्या एका विशिष्ट अवस्थेमध्ये माणूस येतो, अंथरुणाला पडलेला आहे. डॉक्टरने सांगितलेलं आहे की 5-6 दिवस यांचा प्रवास असेल. त्यांना जे काय हवं आहे, आवडते वगैरे हे त्यांना घाला वगैरे वगैरे असं तसं डॉक्टर सांगून जातात, कारण हे आता शेवटच्या स्टेजमध्ये आहे. 6-7 दिवसांनी किंवा काही दिवसांनी मी आता मृत्यू पावणार आहे हे माहीत असताना सुद्धा मी जगायला पाहिजे ही इच्छा बाळांनो माणसाची अपूर्ण राहते. म्हणजेच काय की माणसाची इच्छा ही मरेपर्यंत पूर्ण होत नाही. आणि म्हणून जे आहे त्याच्यात समाधान मानणं हे सगळ्या माणसांचं आद्य कर्तव्य आहे. मात्र तसं न करता जे नाही त्याचं दुःख घेऊन तो आनंदी आयुष्य जगण्याऐवजी दुःखी आयुष्य जगत जातो. आणि म्हणून बुद्ध इथं म्हणतात की तृष्णा हे दुःखाचं मूळ कारण आहे. तसं अनेक इच्छा असतात त्या पूर्ण होत नाही. आणि म्हणून लेखनाच्या अनुषंगानं त्या पूर्ण व्हाव्यात, त्या पूर्ण कराव्यात म्हणून लेखक लेखनाकडे वळतो किंवा लेखकाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं प्रयोजन आहे असा एक प्रवास आपल्याला दिसून येतो. आता प्रेम ही भावना मानवी स्वभावाला किंवा मानवाची एक स्थिर भावना ती आहे, प्रेम करणे. मात्र प्रेमाबद्दलचं जे काव्य आहे, प्रेमाबद्दल आशय असणाऱ्या ज्या कथा आहेत, त्या कादंबऱ्या आहेत, म्हणजे आपल्याला आवडलेल्या व्यक्तीला आपण माझं तुझ्यावर प्रेम आहे हे सांगताच आलं नाही आणि ते प्रेम म्हणजे सफल आणि विफल हे काहीच झालेलं नाही. मात्र ती जी इच्छा आहे प्रेमाची, ती इच्छा मात्र मी लेखनातून पूर्ण करू शकतो. म्हणून सुद्धा हे प्रयोजन महत्त्वाचं मानलं जातं. त्याच अनुषंगाने लेखकाच्या बाबतीत हा विचार करत असताना वाचकांच्या बाबतीत सुद्धा हा विचार करावा लागतो की अपूर्ण राहिलेली इच्छा, कथा, कादंबरी, नाटक किंवा वैचारिक किंवा ललित लेख हे विविध साहित्याचे जे प्रकार आहेत, या प्रकारातून आपली अपूर्ण राहिलेली जी इच्छा आहे ती पूर्ण करण्यासाठी सुद्धा वाचक वाचनाकडे वळतो आणि काही अंशी का असेना त्याची इच्छा या अनुषंगानं पूर्ण होते असा एक विचार ह्या साहित्य प्रयोजनाचा करताना आपल्याला लक्षात येतो. पुढचं जे प्रयोजन आणि शेवटचं जे प्रयोजन आहे ते आहे पलायन. मगापासून आपण चर्चा करतो आहोत मानवी आयुष्याचा, मानवी जगण्याचा. तुकारामाचं जे अभंग आहे तो अभंग आपल्याला खूप काही सांगून जातो किंवा बहिणाबाईच्या ज्या ओळी आहेत त्या सुद्धा ओळी आपल्याला खूप काही सांगून जातात. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावरा, आधी हाताला चटके मग मी येते भाकर. हाताला चटका लागल्याशिवाय
भाकरी भाजली जात नाही चांगली, भाकरी चव लागत नाही किंवा भाकरीची गोडी आपल्यापर्यंत येत नाही. तसंच मानवी आयुष्य आहे की दुःख, संकट, समस्या, अडचणी यांचा सामना केल्याच्या नंतरच आपल्याला सुखाची चव चाखता येते. मात्र पलायनवाद हे प्रयोजन बघत असताना आपल्याला काही माणसं जीवनात अनेक प्रकारची दुःख असतात आणि म्हणून ती विसरावी, ती विसरून आपण आपलं मन कशात तरी रमवायला पाहिजे अशी एक मानसिकता करून त्या अनुषंगाने कृती करताना आपल्याला दिसतात. म्हणजे जीवनातून पळ काढायचा, म्हणजे अर्थात याचा अर्थ तुम्ही आत्महत्या किंवा ग्रहत्याग किंवा हे सगळं सोडून जाणं, जंगलात निघून जाणं वगैरे वगैरे ह्याचा तुम्ही विचार करू नका बाळांनो. तर पलायनवाद म्हणजे काही माणसं स्वतःच्या आयुष्यातील प्रचंड प्रमाणात असणारं जे दुःख आहे, ज्या अडचणी आहे, त्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी म्हणा किंवा त्या समस्या काही अंशी काही वेळ विसरण्यासाठी, त्याच्यापासून दूर जाण्यासाठी म्हणून वाचनाकडे वळताना आपल्याला दिसतात. आणि खरं आहे म्हणजे काही लोकांना बाळांनो लक्षात येईल तुमच्या की झोपताना रात्री कथा, कादंबरी, नाटक किंवा असे काही साहित्य वाचण्याची सवय असते. त्या पाठीमागचं कारण काय बाळांनो? म्हणजे तुम्ही म्हणाल की एवढी माणसं सर आहेत, ह्या सगळ्या माणसांच्या आयुष्यात तुम्ही तर म्हणताय की माणूस नावाच्या प्राण्याच्या आयुष्यात दुःख हे आहेच आहे, मग ही सगळी माणसं वाचनाकडे वळतात का दुःख घालवण्यासाठी म्हणून? तर त्याचं उत्तर आपण बाळांनो एक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्याला हे कळालंय की दुःखाची तीव्रता ही काळापुरती असते, मग त्या दुःखावर मात करण्यासाठीच माणूस आहे ना, त्या अडचणीवर मात करण्यासाठी, त्या समस्येवर मात करण्यासाठी माणूस आहे. आणि मग तो त्या समस्येवर, दुःखावर मात करण्यासाठी वेगवेगळे हालचाली, वेगवेगळ्या गोष्टी तो करत असतो. आणि म्हणून या गोष्टीचा विचार केल्याच्या नंतर पलायनवाद हे जे प्रयोजन आहे ते दुःखापासून दूर पळून जाण्यासाठी लोक काहीचा आधार घेत असतात पर्याय म्हणून, ते म्हणजे साहित्य. आणि म्हणून साहित्याकडे माणूस स्वतःच्या आयुष्यातलं दुःख, समस्या, अडचणी विसरण्यासाठी तो वळतो आणि काही अंशी का असे ना त्याला समाधान मिळतं. म्हणजे दररोज ऑफिसमध्ये वेगवेगळ्या ताणतणाव आणि वेगवेगळ्या मनाला त्रास देणाऱ्या काही गोष्टी काही प्रमाणात का असेना, रोज नाही त्या घडल्या पण काही अंशी का असेना त्या घडत असतात. आणि म्हणून त्यातून थोडं बाजूला होण्यासाठी, त्यातून दूर जाण्यासाठी काही माणसं रात्री झोपताना कथा, कादंबरी, नाटक किंवा त्याला आवडणारा असणारा असा भाग वाचन करत करतच ते झोपी जातात. म्हणजेच काय की माणूस दुःखापासून पळ काढतो. म्हणजेच तो पळ काढून कुठं जातो तर तो साहित्याकडे वळतो, तो कथेकडे वळतो, नाटकाकडे वळतो किंवा वाचनाकडे तो वळतो. वाचकांच्या दृष्टीने हे अत्यंत महत्त्वाचं असं प्रयोजन आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रयोजनाच्या संदर्भात आपण मम्मटाची 6 प्रयोजनं बघितली. त्यातल्या काही प्रयोजनाचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा मम्मट हा प्रयोजनाच्या संकल्पनेचा चांगल्या पद्धतीने वर्णन करणारा अशा पद्धतीचा मीमांसक होऊन गेलेला आहे. त्यांनी सांगितलेली 6 प्रयोजनं आणि त्याच्या व्यतिरिक्त उद्बोधन, आत्मविष्कार, जिज्ञासापूर्ती, जीवनानुभूती, इच्छापूर्ती अथवा स्वप्नरंजन आणि पलायनवाद ही सुद्धा लेखकाची आणि वाचकाची प्रयोजने असू शकतात, असतात असा एक विचार पुढे आलेला दिसून येतो. साहित्य लेखन करत असताना, वाङ्मयाचं लेखन करत असताना किंवा साहित्याचं वाचन, वाङ्मयाचं वाचन करत असताना माणसाच्या आणि लेखकाच्या मनामध्ये, वाचकाच्या आणि लेखकाच्या मनामध्ये काही हेतू असतो, काही उद्देश असतो, काही प्रयोजनं असतात. आणि ती प्रयोजनं म्हणजे मम्मटाची एकूण 6 प्रयोजनं आणि आपण पाहिली ही 6 प्रयोजनं, 9-10 प्रयोजनाचा आपल्याला अभ्यास आहे. ही कमी अधिक प्रमाणात प्रत्येक लेखक आणि वाचकांच्या मध्ये आपल्याला सापडतात, आपल्याला आढळतात असा विचार या साहित्याच्या प्रयोजनाअंतर्गत आपल्याला दिसून येतो. साहित्याचे प्रयोजन हा घटक बाळांनो इथं संपतोय. आपण अभ्यास करायचा आहे, आपण त्याचा आकलन करून घ्यायचं. धन्यवाद.